नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत बुजबुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण विविध कॅटेगरीजच्या कट ऑफची जो अंदाज घेतो, कट ऑफचा जो अंदाज घेत आहोत, त्या संदर्भानेच आजचा व्हिडिओ सुद्धा आहे. आजपर्यंत आपण 5-6 कॅटेगरीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आज आपल्याला एससीबीसी संदर्भातील कट ऑफ अंदाजे किती येऊ शकेल त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्यामुळेच आपण आज विशेषतः मुली महिला आज उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन. मित्रांनो, एससीबीसी कॅटेगरी संदर्भात पाहत असताना एससीबीसी संदर्भात एक तथ्य जाणून घ्या की एससीबीसीचं जे आरक्षण आहे ते फक्त मराठा समाजातील मुलांसाठी आहे. टोटल जे 2,11,000 विद्यार्थी जवळपास पात्र झालेले आहेत टेट 3 साठी किंवा पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2025 साठी, त्यापैकी एससीबीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या टोटल संख्या आहे 15,220. या 15,220 संख्येपैकी महिला ज्या आहेत, इथेही महिलांनी बाजी मारलेली आहे मित्रांनो. 9,008 महिला आहेत आणि 6,212 हे पुरुष आहेत आणि असं टोटल मिळून 15,220 ही एससीबीसीची संख्या आहे. प्रत्येक कॅटेगरीची संख्या पाहत असताना मित्रांनो, महिलांची जी भरभरून संख्या दिसते मुलांपेक्षा अगदी कुठे कुठे दुप्पट. 1-2च कॅटेगरी अशा आहेत की समसमांतर, नाही तर महिलांचा टक्का हा जास्त आहे. यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा खूप मोठा हात आहे. असो, तर एससीबीसीला रिझर्वेशन आहे 10%. आता या 10% आपण जसं सगळ्यांसाठी 15,000 जागा गृहीत धरलेल्या आहेत, तसं 10% रिझर्वेशन जर आपण एससीबीसी साठी सुद्धा गृहीत धरलं तर या 10% रिझर्वेशन प्रमाणे जागा येतील 1,500. 1,500 पैकी 750 जागा जर आपण झेडपी किंवा शासकीय संस्था किंवा शाळांवर आपण गृहीत धरल्या, 750 जागा जर आपण गृहीत धरल्या, तर तो 750 क्रमांकावरला विद्यार्थी येतो झेडपी साठीचा, तो एससीबीसीच्या लिस्टमध्ये त्याचे गुण आहेत 139. 139 पर्यंतचा विद्यार्थी हा कुठे झेडपीला जाणार आहे. आता यामध्ये अपवाद आहे. यापूर्वीच्या जसे व्हिडिओमध्ये सांगितले आले आहेत विषय तसे अपवाद आहेत. यामध्ये सीटीटी कोण, टीईटी कोण, पुन्हा विषय वाईज, माध्यम वाईज, वर्ग वाईज काय राहणार आहे. कट ऑफ कदाचित वेगवेगळा असू शकतो, नव्हे तो असणारच आहे. 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 यामध्ये काही मार्गांचा 2-4 मार्गांचा पाठीमागे पुढे फरक होणार आहे. पण सरसकट जर आपण ही संख्या धरली तर मॅक्सिमम याचा कट ऑफ किती असू शकतो या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. जागाही कमी जास्त असू शकतात. ही सगळी गृहीतकं आहेत, अपवाद आहेत. ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. ओके, तर 750 जागा जर यापैकी 1,500 जागापैकी तुमच्या झेडपीला गेल्या, नपासाठी गेल्या, शासकीय संस्थांसाठी, शासकीय शाळांसाठी गेल्या, तर जो 750 विद्यार्थी येईल 1,500 जागापैकी त्या विद्यार्थ्याचं क्रमांक गुण असतील 139. म्हणजेच झेडपीला ही संख्या 139 वर असणार आहे. यामध्ये हे सुद्धा अपवाद आहे मित्रांनो की यामधील बरेच विद्यार्थी अगोदर कुठेतरी जॉईन असणार आहेत. त्या संदर्भात आपण नंतर चर्चा करूया. उरल्या जागा 750. आता या असणार आहेत संस्थांसाठी विथ मुलाखत. संस्थांसाठी असणार आहेत विथ मुलाखत आणि या मुलाखतीसाठी 750 व्हॅकन्सीसाठी जवळपास 2250 विद्यार्थी पात्र ठरणार आहेत 750 जागासाठी गुणिले 3 या हिशोबानुसार. मग 750 पहिले 750 प्लस 2250 विद्यार्थी संख्या होते 3,000. मग 750 पासून 751 पासून 3,000 क्रमांकापर्यंत विद्यार्थी जे आहेत ते असणार आहेत मुलाखतीसाठी पात्र. आणि 3,000 क्रमांकावर जो विद्यार्थी असणार आहे त्याचे गुण आहेत 122 गुणावर आहे. हे जे 751 पासून पुढचे आहेत ते आपण मुलाखतीसाठी एक गृहीत धरतो आहोत गुणिले 3 या हिशोबाने. म्हणजे एका जागेस 3 पात्र मुलाखतीसाठी या हिशोबाने आपण हे गृहीत धरतो आहोत. आता वरीलपैकी 100 विद्यार्थी असं गृहीत धरूया की आपण 200 विद्यार्थी असं गृहीत धरूया
की कुठेतरी लागलेले आहेत, जॉईन आहेत, कागदपत्र नाही आहेत, किंवा मग इतर कोणत्या तरी कारणामुळे 200 विद्यार्थी, या सगळे वरचे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी 200 विद्यार्थी काय झालेले आहेत, अपात्र झालेले आहेत. मग त्या 200 विद्यार्थ्यांच्या जागी टॉपच्या 200 विद्यार्थ्यांच्या जागी आपण जर अजून 100, 200, 300 विद्यार्थी वाढवले गुणिले 3 या हिशोबाने, तर जवळपास विद्यार्थी तुमचा जो शेवटचा येईल 33व्या क्रमांकावर, त्या विद्यार्थ्याचे मार्क असणार आहेत 121. म्हणजेच 121 क्रमांक पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत ते 121 मार्कापर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ते 33व्या क्रमांकावरील विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असणार आहेत. 3300 क्रमांकावर 121 मार्क येतील आणि तितके विद्यार्थी मुलाखतीसाठी पर्यंतच्या राऊंडसाठी पात्र असणार आहेत. म्हणजेच मुलाखतीचा वेगळा विदाऊट मुलाखतीचा वेगळा कट ऑफ पकडला आपण, तो आहे 139 मार्कापर्यंत, आणि तिथून खाली मुलाखतीसहचा कट ऑफ 121 मार्कापर्यंत येईल, असा आपला SEBC संदर्भातील अंदाज आहे. आता काल आपण जी चर्चा केली आहे की जागा व्हॅकन्सीज वगैरे वाढणार आहेत, तशा त्या प्रमाणात जर मोठ्या प्रमाणावर व्हॅकन्सीज वाढल्या, सेकंड फेज ही आहे, सेकंड फेजला पहा, सेकंड फेजला समजा 1/3 या मुलाखती सहवाले जरी लागले तरी अजून तितके विद्यार्थी वर येणार आहेत. म्हणजेच हा कट ऑफ बऱ्याच प्रमाणात खाली येणार आहे. जरी कट ऑफ मार्कामध्ये वाढणार असला तरी त्यामध्ये असा भरभरून असा वाढ होणार नाही, कारण टॉपला जे 100, 200, 300 विद्यार्थी असतात त्यांनीच भरभरून मार्क घेतलेले आहेत. आणि 10 कॅटेगरीमध्ये 10 कॅटेगरी गृहीत धरा, उदाहरणादाखल सांगतो, 10 कॅटेगरी आहेत, टॉपचे प्रत्येकाचे 500 विद्यार्थी आहेत, प्रत्येक कॅटेगरीमध्ये 500 विद्यार्थी आहेत. 150च्या पुढचे मार्क घेतलेले तितके नाहीत, उदाहरण दाखल सांगतोय. 500 विद्यार्थी जरी आपण गृहीत धरले तरी विद्यार्थी हे 5000च्या जास्त होणार नाही. त्याच्यानंतर खालची कट ऑफ 140, 150च्या खाली असणारे भरपूर आहे, त्यामुळे कट ऑफ तितकासा हाय जाणार नाही. SEBCच्या संदर्भात विद्यार्थी संख्या त्या मानाने अगदी SC, OBC यांच्यापेक्षाही यांची कट ऑफ कमी राहणार आहे, एवढं मात्र निश्चित. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या. धन्यवाद.